भव्य दिव्य मंडपाचं काम चालू आहे। मंडपाचं कथा मंडपाचं काम सुद्धा खूप मोठे प्रगतिशील आहे। कथा मंडप आहे 300 बाय 500चा, जेणेकरून ते की 10 एकर मध्ये बसत आहे। त्याच्यानंतर यज्ञ मंडप 130 बाय 130चा। या यज्ञ मंडपामध्ये 108 कुंड असतील। मेन प्रधान कुंड मध्यभागी असेल। या यज्ञामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यज्ञासाठी बसावा। बसण्यासाठी त्याचे जे काही खर्च असेल, जे काही नंबर बाहेर त्या नंबरवर तुम्ही रितशीर पावती फाडून सर्व साहित्य त्याच्या जाग्यावर आहे अशी म्हणून तुम्ही पावती फाडून, का तर खर्चाचं काम आहे, खूप मोठा खर्च आहे। त्याला तूप लागते, त्याला समिधा लागतात, समिधामध्ये अनेक वनस्पत्या खूप खर्चिक आहेत। खर्चिक असल्यामुळं त्याचा खर्च बी तसा आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना भाविक भक्तांना सूचना आहे, अशा भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी चांगल्या तऱ्हेचे योगदान देऊन तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमामध्ये बसू, यज्ञाला बसून आपलं जीवन धन्य करणे। का तर यज्ञाला बसण्यासाठी आसनपट्टी जाग्यावर, जे काय हळद कुंकू बेल फूल लागते सर्व जाग्यावर, तूप जाग्यावर, यज्ञाला आहुती देण्यासाठी यज्ञ समिधा जाग्यावर राहणार आहेत। त्याच्यामुळे हा खर्च आहे, सर्वांना विभागणी करून तो खर्चच तेवढा घेतात। फार असं काही त्याचं काही प्रॉफिट वगैरे अशातला कुठलाही प्रकार नाही आहे। सर्वांनी कार्यक्रमामध्ये सहभागी, यज्ञाला बसून आपलं जीवन धन्य करून घ्यावं।